नमस्कार. आदरणीय आमचे श्री दिपके सरांच्या लोकसमीक्षा या व्यासपीठावर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेचा इतिहास, त्याची निर्मिती, शिवसेना पक्ष कसा आला, कसा वाढला आणि राजकारणामध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांचा सचोटी, प्रामाणिकपणा, त्यांची इमानदारी आणि त्यांनी कुठल्या परिस्थितीत ते काम केलं याचं यथार्थ मी जो आखो देखा हाल आहे तो पुस्तकात घेतला आणि त्याचं नाव पुस्तकाचं गोफणगुंडा असं आहे. ते पुस्तक आहे. आता याचं दुसरं एडिशन येत आहे सुधारित 250 पानाचं. तर ते काय आहे, कसं आहे, त्याची रूपरेषा कशी आहे, मी आपल्या समोर लोकसमीक्षेच्या माध्यमातून दिपके सरांच्या व्यासपीठावर, लोकसमीक्षेच्या व्यासपीठावर आपल्यासमोर दर बुधवारी सकाळी 10 वाजता येण्याचा यथार्थ प्रयत्न राहील. आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन, आपल्या सर्वांचं मदत, आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. मित्रांनो, मी काय तसा प्रोफेशनल लेखक नाही, तो माझा पिंडही नाही, परंतु इतिहासाचा विद्यार्थी म्हणून आणि एकेकाळी राजकारणामध्ये काम करत असतात. शिवसेना एक धार्मिक संघटना, ते शिवसेना राजकीय पक्ष, मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात जी शिवसेना आली ती धार्मिक संघटना म्हणून, व त्या संघटनेचे त्या काळी संपर्क प्रमुख म्हणून आदरणीय दिवाकररावजी रावते साहेब यांचं कार्य, त्यांनी उभं केलेलं संघटन हा एक कुतूहलाचा, अभ्यासाचा विषय आहे. राजकारणातलं उनं धुनं बाजूला ठेवून प्रामाणिक कार्यकर्त्यांचा इतिहास, आपल्याकडे कर्तृत्ववान माणसाचा इतिहास सांगण्याची, लिहिण्याची पद्धत कमी आहे. परंतु मला असं वाटलं की शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता, धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळालं, ते परभणीच्या या पावनभूमीतून, आणि त्या सर्व शिवसैनिकांच्या समूहाचे प्रमुख होते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय दिवाकररावजी नारायणरावजी रावते साहेब. मित्रांनो, मी हे पुस्तक रावते साहेबांना खुश करण्यासाठी अथवा नाराज करण्यासाठी लिहिलेलं नाही, किंवा पक्षाने मला शबाशी द्यावी किंवा त्यांनी त्याची दखल घ्यावी याच्यासाठी सुद्धा लिहिलेलं नाही. कृपया हे समजून घ्या. पहिले म्हणजे शिवसेनेच्या सुरुवातीला 2600 शाखा परभणी हिंगोली जिल्ह्यात उघडल्या गेल्या. 2013ला माझ्या लक्षात आलं, म्हणजे तसं तर दिल्लीतलं जेव्हा अण्णा हजारे साहेबांचं आंदोलन पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की त्यातून निर्माण झालेले केजरीवाल यांच्यापेक्षाही बाप माणूस आपल्या मराठवाड्यात आपण पाहिला, नेता म्हणून पाहिला. शून्यातून सगळं निर्माण करायचं. गोर गरीब, उपेक्षित, वंचित, गुरं ढोरं शेळ्या राखणारी, शेतमजुरांची पोरं, ज्याला गावात घर नाही, झोपडीत राहणारी पोरं शिवसेना कुणी घडवली. मला काही त्याचं क्रेडिट घ्यायचं नाही, पण इतिहास सांगितला पाहिजे. आणि मराठवाड्याच्या मातीबद्दल मी ठरवलेल्या आयुष्यात ज्यांनी उपकार केले त्याचे शब्दरूपाने तरी का असेना आपण उपकार फेडले पाहिजे. आपल्याकडे ते साधन संपत्ती आहे नाही, एवढंच पुस्तकं छापायचा पैसा आहे नाही, याचा सुद्धा मी विचार कधी केला नाही. एकदा संकल्प सोडला की आपल्या खिशाला चाट लागली तरी हरकत नाही, परंतु आपल्या भागाचा इतिहास हा गेला पाहिजे. नाहीतर फक्त आपण राजकीय फायद्यासाठी, आपल्या काहीतरी हितासाठी लिहितो असं होऊ नये याची काळजी मी घेतली. मित्रांनो, सर्व जाती धर्माच्या शिवसैनिकांनी, शिवसेना ही धार्मिक संघटना असताना सुद्धा सर्व धर्माच्या लोकांनी त्यात सहभाग घेतला. त्यात जसा कडवट हिंदूंनी घेतला तसा मुस्लिम समाजाचे सुद्धा शिवसैनिक होते, बौद्ध समाजाचे सुद्धा अत्यंत जबाबदार पदाधिकारी शिवसैनिक होते, आदिवासी होते, गोर गरीब, उपेक्षित, 12 बलुतेदार आणि 18 पगड समाजाची मंडळी या शिवसेनेत होती. कारण कुठलीही धार्मिक अथवा राजकीय संघटना आली की शहाण्या सुरत्या घरची माणसं त्याच्यामध्ये येत नसतात. परंतु धार्मिक संघटना म्हणून काम करत असताना आपल्याला काय मिळणार नाही.
असं लक्षात आलं की राजकारण करणारा वर्ग त्याच्या नादी लागत नसतो. परंतु शिवसेना ही धार्मिक संघटनेबरोबर जेव्हा पहिल्या लोकसभेला निवडणूक लढवायची आपल्याला, आणि आता हा राजकीय पक्ष असं घोषित झाल्यानंतर काय परिवर्तन आलं, आणि मग ज्याने हा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन पोलिसांच्या लाट्या खाल्ल्या, काठ्या खाल्ल्या, 3rd डिग्री झाडाला टांगून मारायची हो. खालून मिरच्याचा धूर तुम्ही ऐकला असेल. मिरच्याचा धूर माझ्या पिढीनं पाहिलेला आहे, माझ्या अगोदरच्या पिढीनं तो पाहिलेला आहे. मी माझे आमदार कळमनुरीचे आदरणीय मारुतराव शिंदेंना त्या लिंबाच्या झाडाला टांगून सुंदरीनं मारून आणि अक्षरशः काठ्याने मारून त्याला मीठ आणि मिरची घासताना मी पाहिले. एवढंच काय, शिवसेनेसाठी कडवट काम करणाऱ्या शिवसैनिकासाठी त्या पोलीस स्टेशनमध्ये 1 किलोभर मिरच्याचा ठेसा ठेवल्या जायचा. हा शब्द वापरला पाहिजे. मी साहित्यिक नाही, नाटकं नाही करणार मी, म्हणून मी माझ्या पुस्तकात लिहिलंय, पोलीस त्या काळी शिवसैनिकाचे दोन्ही पाय फाकायची आणि त्याच्या ढोंगणामध्ये 1/2 किलो ठेसा ठेसायचा आणि त्यात मीठ नसायचं. मग ती आग कशी होत असते जीवघेणी ही कुणाला माहिती आहे? लेखकांना साहित्यकांना काय, ढोंगणात ठेसा घातल्यावर कशी आग होते? मला एकाने सांगितलं ते प्रस्तावना नाही होतं. म्हणलं ती प्रस्तावनेवर काय लिहिणार, ढोंगणात ठेसा टाकल्यावर आग कशी होते? पुरणपोळी खाणाऱ्या माणसाला ढोंगणात ठेसा गेल्यावर कसं होतं, मारतात कसं, त्याचे छळ कसे होतात, कार्यकर्त्याची हत्या कशी होते आणि हत्याला आत्महत्या कसं परावर्तित केल्या गेलं, आणि ज्यांच्या बरोबर काम केलं ती माणसं पाखरासारखी. मोटरसायकलचा अपघात झाला, नंतर कळाला तो अपघात नाही, घातपात होता. म्हणजे शामराव घरून रुसून गेले, रुसून नव्हते गेले, नदीत फेकून दिले, ते कालांतरानं कळालं ते वापस आलेच नाही. असे शेकडो कार्यकर्ते आम्हाला सोडून गेले. राजकीय छळ काय असतो, राजकारणामध्ये एखादा पक्ष नको असतो तेव्हा त्याला कसं छेडल्या जातं. आचारसंहिता आपल्याला TN शेषन साहेबापासून कळाली. त्या काळी आचारसंहिता नव्हती आणि मग निजामकाली रजाकार जेवढे अत्याचारी होते त्याच्यापेक्षाही जास्त रजाकाराचे प्रतिनिधी होते राजकारणातले, ते अत्याचारी होते. पक्ष कोणताच वाईट नसतो, काँग्रेस वाईट नसते, राष्ट्रवादी काँग्रेस वाईट नसते, भाजप वाईट नसते, कुणीही वाईट नसतो, शिवसेनाही वाईट नसते. वाईट असतो त्या राजकीय पक्षाचं आधिपत्य करणारा नेता त्या भागातला. आणि मग त्याचा युगो दुखावला की तुम्हाला काहीही करण्याची त्याची ताकद असते. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, लय माजला सोय मालकाला 10 खून माफ होतं निजामाच्या काळामध्ये. अशा मराठवाड्यात शिवसेना उभं करणं, संघटना उभं करणं एवढं सोपं नव्हतं. आणि मग जिथं रजाकार लोकांनी सहन केला, मला एकाच शब्दात बोलायचं झालं तर महान स्वातंत्र्य सैनिकांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाअंतर्गत मराठवाडा मुक्तीसंग्रामातून या भागाला स्वातंत्र्य दिलं. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर कुमार सप्तऋषी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठवाड्यात एक आंदोलन केलं वसवत गोळीबार प्रकरणानंतर, ते म्हणजे मराठवाडा विकास आंदोलन. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं मराठवाड्याला राजकीय स्वातंत्र्याचा जो लढा लढला गेला तो वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना या 4 शब्दामध्ये, आणि त्या 4 शब्दाचं सारथ्य केलं त्यांचे शिलेदार आदरणीय दिवाकररावजी नारायणरावजी रावते साहेबांनी. तुम्हाला असं वाटेल की मी त्यांना व्यक्तिप्रेमापोटी हे लिहितोय. होय, माझं व्यक्तिप्रेम एकाच गोष्टीसाठी आहे की माझ्या मातीचं चिंतन करणारा माणूस माझ्या मातीचं चिंतन नाही केलं मी त्याला म्हणणार नाही. आम्ही त्यांच्याकडून काही घेतलं नाही, आम्ही त्यांना काही मागितलं नाही, आमचा राजकीय दृष्ट्या त्यांच्याशी कधी व्यवहाराचा संबंध आला नाही, त्यांनी तो केलाही नाही. अत्यंत प्रामाणिक नेता, त्यांनी कसं उभं केलं हे देशासमोर यावं. आणि मग अण्णा हजारे साहेबांच्या आंदोलनातून दिल्लीमध्ये जे सत्तांतरण झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं आपण सुद्धा याचे साक्षीदार आहोत. आणि ज्या बाप माणसांनी हे परिवर्तन केलं त्या दिवाकर रावते साहेबांचा जर आपण इतिहास नाही लिहिला तर चळवळ सुद्धा आपल्याला पुन्हा नव्या पिढ्यांना ते कळणार नाही की या गावातल्या परभणी हिंगोली जिल्ह्यातल्या 2600 गावातल्या कडवट शिवसैनिकाने, मग ते हिंदू, मुस्लिम आणि नवबौद्ध, आदिवासी या सगळ्या शिवसैनिकांनी काय लिहिलं. म्हणजे काही लोकांचा असा गैरसमज होतो अमुक फलाना खासदार, अमुक फलाना आमदार म्हणजे याच्याच नातेवाईकांनी क्रांती केली, असं नाही हो. पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड आहे. मी सांगितलं तुम्हाला, सत्ता नसते तेव्हा सत्तेच्या समीकरणातली माणसं तुमच्यामध्ये येत नसतात. अहो, माझ्या पुस्तकात मी एका ठिकाणी लिहिलंय, वरच्या वाड्यावरच्या पोरांना, खालच्या उपेक्षित वंचित उपेक्षित, मग तो मराठा असो, तो आदिवासी असो, तो बौद्ध असो, किंवा तो हिंदू असो, किंवा उपजातीचा असो, 18 पगड समाजाचा असो. मी एक गोष्ट आज सांगू इच्छितो, छोटे छोटे धर्म हे आज स्वतःला असुरक्षित याच्यामुळे समजतात कारण त्यांची संख्या कमी असते. लोकशाही जरी असली तरी ज्याची संख्या जास्त असते त्याचा वरपगडा नेहमी असतो. आणि मग
स्मशान जोग्यांनी सुद्धा काम केलं. स्मशान जोग्यांनी आपल्या स्मशानभूमीत शाखा उद्घाटन केली, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि मग त्या स्मशान जोग्याच्या पोराला कसा जीव द्यावा लागला याचा सुद्धा तो प्रवास आहे. अहो, कोणी कोणी शिवसेना उभं केली, त्या अनामिक लोकांच्या कमरेला दगड बांधून आत्महत्या केलं म्हणून सांगितलं. अहो, तो आमचा मानवतचा बुलबुले शहर प्रमुख होता, सायकल त्याच्या कमरेला बांधली, सायकलला दगड बांधला आणि खाली टाकून दिलं. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी, अशा शेकडो स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा पुस्तकाचं आयोजन करण्यात आलं. अहो, मला मी इतिहासाचा विद्यार्थी आहे, मला साहित्यिक भाषा बोलता येत नाही, लिहिता येत नाही, मी त्या धंद्यात पडत नाही. कसं आहे की हात कापल्या गेला तर रक्त येत तरी आई ग म्हणून ओरडतो, आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की हात कापला तरी आई ग ओरडायचं नाही, मग आई कसं काय होईल? निसर्गाचा तो न्याय असणार नाही. आणि मग मराठवाड्यातल्या या सैनिकांनी, या शिवसैनिकांनी, शिवसेना नेते दिवाकर रावते व वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना या 4 शब्दांनी काय क्रांती केली. आणि मग मोठ्या शहरांना जे जमलं नाही, जे मुंबईला जमलं नाही, जे पुण्याला, नागपूरला, नाशिकला जमलं नाही, ते परभणीत कसं घडलं, जे संभाजीनगर म्हणजे आजच्या औरंगाबादला जमलं नाही. पुन्हा सांगतो, औरंगाबाद अजूनही गॅजेटला औरंगाबाद आम्ही संभाजीनगर करू शकलो नाही, याच्यावर मी भाष्य करणार नाही. म्हणून पण औरंगाबाद घटनेप्रमाणे मला म्हणणं भाग आहे, शिवसैनिकांनी आम्ही संभाजीनगर ठरवलं होतं पण ते गॅजेटला येऊ शकलं नाही, आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये ते शक्य नाही, म्हणून औरंगाबाद पुन्हा खुलासा. आणि मग या शिवसैनिकांच्या म्हणजे एका घरामध्ये एकुलता एकच मुलगा आहे, मग त्याच्या बहिणीला काय भोगावं लागलं, मग त्या राजकीय शत्रूंनी त्याच्या बहिणीवर कसा कडता काढला, त्या बिचाऱ्या मुलीचं काय झालं. अशा शेकडो शिवसैनिकांनी. एक सांगतो, मराठवाडा हा ग्रामीण भाग आहे. महाभारतामध्ये जसं भावाभावामध्ये भांडण झालं होतं आणि महाभारत झालं, तसं मराठवाड्यातल्या राजकारणामध्ये भावकीत सुद्धा भांडण महाभारतापेक्षा कमी नसतं. एकमेकांची हत्या करायला ही लोक कमी करायचे नाही, तो काळ होता. आजही राजकारणामध्ये एका लिमिटच्या बाहेर गेलं की लोक घात करतात, हे कटू सत्य आहे, पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड आहे. अशा परिस्थितीत एक वेळेला उपाशी राहून खायला काही नाही. अहो, शिवसेनेचा नेता आला तर 2 फुलाचा, अहो तरोड्याचा, आपल्या गावाकडचे तरोडे फिरोडे या म्हणजे वनस्पतीच्या फुलांचे हार घातल्याचे फोटो आहेत माझ्याकडे. मग अशा परिस्थितीतून शिवसेना उभा राहिली. पोहे खायला कुणाकडे मिळाले तर त्याला मीठ नसायचं, खिचडी खायची तर त्याच्यामध्ये खडे असायचे. त्या धनगर टाकळी नावाचे गाव आहे, तिथे खिचडी कशी केली शिवसैनिकांनी सांगतो. ज्याच्या शेतामध्ये खड्यावर जे होतं ते आणून टाकलं. अर्धी खिचडी अर्धे खडे, दात जरा चांगले होते म्हणून बरं झालं. तर ते कधी आता शिवसैनिक दुखावल्या जाऊ नये म्हणून. आणि मग त्या दिवशी कळलं की सगळा जो सर्वा असतो, हा जो याच्यावरचा सर्वा असतो, सर्वा म्हणतात त्याला खेड्यामध्ये, तो सर्वा जमा करून त्याच्यात काय होतो, त्याच्या ज्वारी होती, त्या खिचडीमध्ये तांदूळ नव्हताच. कारण शिवसैनिकाकडून तांदूळ आणायचं कुठं, पैसे कुठं होते, त्यात ज्वारी होती, गहू होता, उलिसा, करटी होती. ते दुसऱ्या दिवशी पोट सगळं साफ झाल्यावर लक्षात आलं काय काय होतं. परंतु चळवळ जेव्हा उभी राहते ना, म्हणजे रस्त्याच्या त्यावेळेस हे रस्ते नव्हते, असे फपुट्याचे रस्ते होते. ते जेव्हा डंकडड वाजायचं आणि मग ती हलगी वाजवणारा कोण, आमच्या शिवसैनिकांना, वाजवणाऱ्याला पैसे कुठून द्यायचे. परंतु त्या शिवसैनिकांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध केलेलं, उपेक्षित आणि वंचित आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेच्या विरुद्ध बंड केलं. आणि त्या बंडाचे नायक होते आदरणीय दिवाकर रावते साहेब, आणि त्या बंडाचे महानायक होते वंदनीय शिवसेना प्रमुख साहेब. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत मी एकच सांगेन, भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाला जे जमलं नाही, भारतातल्या सुधारणावादी पक्षांना जे जमलं नाही, ते या महानायकांनी केलं. कारण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना आमच्यापर्यंत रावते साहेबांच्या माध्यमातून पोहोचवली, तिथे जात जन्म याला काहीही महत्व नव्हतं. शिवसैनिक सामूहिक निर्णय घ्यायचे. तर त्यांनी ठरवलं किंवा आम्हाला याला तिकीट द्यायचं, शिवसैनिकांनी सांगेल त्याला तिकीट मिळायचं, किंवा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आदेश काढला की तुमचा नेता आता हे आहे, लोक त्याला निवडून द्यायची. पुस्तक लिहिण्याचं अजून एक महत्वाचं कारण सांगतो. 1988-89 चे खासदार आदरणीय अशोकराव साहेब शिवसेना सोडून गेले. दुप्पट मतांनी आदरणीय ॲडव्होकेट शिवाजीराव, आपला आदरणीय ॲडव्होकेट आमचे जाधव साहेब, सुरेश जाधव साहेब निवडून आले. अहो, त्यांच्या तुम्ही अजूनही पहा, त्यांच्या बायोडाटामध्ये त्यांच्या निवडणूक ह्याच्यामध्ये लिहिलं होतं की मी माझ्या शाळेच्या जीवनामध्ये खडी फोडली. शिवसेनेनं मराठा समाजातील अत्यंत गरीब वर्गाला खासदारकी दिली, आमदारकी दिली, आणि ही गोरगरीब उपेक्षितांची पुरं दिल्लीला गेली, मुंबईला गेली. त्याच्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. त्याच्यानंतर आदरणीय
रेंगे पाटील साहेब आले, रेंगे पाटील साहेब गेले, रेंगे पाटील साहेबानंतर मग गणेशराव दुधगावकर साहेब आले, तेही गेले. इतकी सगळी मंडळी सोडून गेली, शिवसेना शाबत राहिली. जगात दुसरं उदाहरण सापडणार. ही काय रणभिरी आहे शिवसैनिकाची, काय संघटना आहे. महाराष्ट्रातल्या दिग्गज पक्षांनी, मी कुणाचं नाव घेऊ इच्छित नाही, दिग्गज पक्षांनी 8-8 हेलिकॉप्टर, 10-10 कॅबिनेट मंत्री इथं बसवले आणि भारताचा दिग्गज नेता म्हणून घेणाऱ्या माणसाला एक सहल राहिली. त्यांचं नाव लिहिलं मी पुस्तकामध्ये की मी सगळं करू शकलो पण परभणीची पार्लमेंट पाडू शकलो नाही. आणि मग ही शिवसैनिकांचा विजय. शिवसैनिक उपाशीपोटी काम करतात. त्या महान राजकीय नेत्यांनी शिवसैनिकाला क्रेडिट दिलं. मी त्यांचंही नाव घेतलेलं आहे. कारण त्यांनी सांगितलं की शिवसैनिक हा पोटाला कपडा बांधून काम करतो. माझा पक्षाचा कार्यकर्ता ज्या दिवशी करेल त्या दिवशी माझा पक्ष जिंकेल परभणीमध्ये. असं अद्भुत संघटन. इतके सगळे लोक सोडून गेले. सन्माननीय आमदार साहेब सुद्धा सोडून गेले. परभणीची विधानसभा पडली नाही, लोकसभा पडली नाही. हिंगोलीची तीच परिस्थिती आहे. म्हणजेच 2 लोकसभा. लोक मजाक मध्ये असं म्हणायचं, मी खेड्यात गेलं, धुवाराला द्या साहेब, धुवांडा उभा करा भगवान लावून, त्याला आम्ही लोकसभेत पाठवतो. काय लावलंय म्हणले, गेलं का, जाऊ द्या, दुसरा धोंडा द्या. धोंडा म्हणजे दगड, दगडाला सुद्धा पार्लमेंटमध्ये पाठवू. असा मतदारसंघ घडला. याची कथा काय, याचं सत्य काय, हे कोणतं संघटन आहे. खरं तर विद्यापीठामध्ये शिकवल्या जावं अशा प्रकारचं, हा अभ्यासक्रमामध्ये यावं अशा प्रकारचं आहे. परंतु ते मी लिहिल्यामुळे येणार नाही, मला याची काळजी नाही. मी सत्य लिहितो, जे आहे ते घटनेप्रमाणे लिहिलेलं आहे. सगळ्यांची चारित्र्य लिहिली. आणि मग शिवसैनिकांनी काय केलं, गावागावातल्या शिवसैनिकांच्या नावानिशी मी उल्लेख केला. सगळ्यांचा उल्लेख करायचा तर 10,000 पानाचं पुस्तक लिहावं लागेल. म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गोपनगुंडा भाग 1 आपल्या समोर आणलाय. मित्रांनो, चळवळ कोणतीही असो, कोणतीही चळवळ असतो, चळवळीला काय किंमत मोजावी लागते. चळवळीतला म्हणजे धार्मिक संघटना ते राजकीय पक्ष, असा स्थित्यांतर होत असताना शिवसेनेनं काय भोगलं, काय झेललं. आमचे विधानसभेचे आमदार कसे आले, म्हणजे जे आमचे हरिभाऊ लहाने साहेब पाथरीचे, ते थेट अगदी परभणीचे हनुमंतराव भोबळे पाटील, मग नंतर मारुतराव शिंदे पाटील, शिंदे आमचे सस्पेंड कॉन्स्टेबल होते, त्यांनी एका मंत्र्याला कसं पाडलं, 22 वर्ष असलेल्या मंत्र्याला. डॉक्टर जयप्रकाशजी मुंदळा साहेब, ज्यांच्या समाजाचंच 840 मतदान होतं, परंतु सगळ्या मराठा समाजाने एका व्यापारी समाजातल्या माणसाला डोक्यावर घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रात नंबर 2 ची लीड त्यांची होती, नंबर 1 ची औरंगाबाद खैरेंची होती. तर हे घडत असताना असं सगळं घडलं. लोकांनी जातपात नाही पाहिली. आणि मग परभणी हिंगोली जिल्हा हा जातीपाती पलीकडे परिवर्तनशील जिल्हा आहे. आणि मग या परिवर्तनाची लढाई करत असताना पहिल्यांदा आलेले परभणी हिंगोली जिल्ह्यातले 6 आमदार आणि 2 खासदार, एक खासदार, आणि दुसऱ्या निवडणुकीला 2 खासदार आणि 6 आमदार यांचा इतिहास आपल्या समोर मांडत असताना एक सांगतो, भाजपला ज्या जागा होत्या ते शिवसेनेचा गड होता. हे गंगाखेडची शाखा ही सगळ्यात जुनी शाखा. गंगाखेडचे शाखेचे शिवसैनिक त्या काळी 5,000 होते, परंतु युतीमध्ये अत्यंत चाणक्यपणे भाजपने ती आपल्या पदरात पाडून घेतली. आणि हिंगोली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शाखा होती, ज्या शाखेचे सदस्य त्या काळी 10,000 होते. त्या हिंगोलीला पण भाजपच्या झोळीत तो गेला. अन्यथा ही भाजपचं जरी चिन्ह असलं तरी ही शिवसेनेच्याच नावावर हे निवडून यायचे. कारण त्यावेळेस आम्हाला भाजपचे उमेदवार, कारण भाजप किती होती तुम्हाला सांगतो मी. भाजप काय होती म्हणजे भाजपबद्दल विरोधात बोलत नाही, सत्य सांगतो. 5 माणसं असायची, ती यायची, नमस्कार आम्ही संघाचे धन्यवाद, आदरणीय मंडळी असायची. तुम्ही एक काम करा, हे बघा रेंगे पाटील साहेब, ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील साहेब जिल्हा प्रमुख, तुमच्या त्या गाडीला आमचा फक्त झेंडा लावा भाजपचा, आमचा माणूस बसवू नका गाडीमध्ये. त्यावेळेस शिवसैनिकाला एवढं कळलंच नाही, यांना झेंडा गावात पोहोचवायचा होता. आणि त्या झेंडाने नंतर बंड भरपूर केलं, ती गोष्ट वेगळी आहे. शिवसेना जी पोचली ती बहुजनांच्या दारात. आणि मग शिवसेनेच्या भगव्याबरोबर तो भाजपचा झेंडा पोचला. तो कसा पोचला त्याचाही परामर्श घेतलेला आहे. आणि मग तो झेंडा शिवसेनेच्या गाडीत असायचा आणि 5 ते 7 लोक असायचे. जबाबदारी मी नावं पण घेऊ शकतो, तत्कालीन भाजपचे ज्येष्ठ आणि मोठे कार्यकर्ते, त्यांचा सन्मान करतो आम्ही, आमच्या वडिलांप्रमाणे आहेत सन्माननीय आणि निष्ठावंत कार्यकर्ते. परंतु त्या काळी शिवसेना हे किती मोठं आंदोलन झालं होतं, तो ढोरावरची पोरं बैलाच्या शिंगाला भगवा बांधायची. कुस्ती खेळणारा पैलवान भगवा लंगोटी बांधायची. आणि जेव्हा शिवसेनेची शाखा त्या गावात आहे म्हणलं की औत हाणणारा शेतकरी सुद्धा आपल्या बैलाच्या शिंगांना 2 भगवे लावायचे आणि आवताच्या मध्ये 1 काठी लावायचा. अहो चाडनळ भगवं केलं, पानपट्ट्या भगव्या.
ज्या टेप रेकॉर्डरमधून बाळासाहेबांची भाषणं वाजवायला जायची ती टेप रेकॉर्ड सुद्धा भगवी करणारी वेडी पिढी मी पाहिली. ह्याला काय माहित नव्हतं उपाशी आहे, पोलीस मारेल, आपण कुणाशी टक्कर घेतोय. अहो ही जी झुंज आहे, ही जी रणभेरी आहे, या रणभेरीचा इतिहास आपल्या समोर यावा. या रणभेरीचा गोर गरीब उपेक्षित वंचितांनी राजकीय परिवर्तन करत असताना प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला कसं गाडता येतं याचा जिवंत इतिहास म्हणजे गोफणगुंडा हा आपल्या समोर देत असताना मी प्रत्यक्षदर्शी सहभागी या 2600 गावामध्ये मी फिरलो. माझ्या आयुष्याचा फार मोठा कालावधी मी काम केलं. आज पहिल्यांदा मी सांगतो, मी हा शब्द माझ्या पुस्तकात कुठेच नाही, पहिल्यांदा सांगतोय. मी जे पाहिलं, मी जे ऐकलं, मी जे अनुभवलं, माझ्या मित्रांच्या बरोबर जे घडलं. मग शिवसेनेनी सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांचं काय झालं, गावातल्या शत्रू लोकांनी त्या शिवसैनिकांचं काय केलं, कारण गावातली राजकीय दुश्मनी अत्यंत वाईट असते. त्या शिवसैनिकांनी त्याची काय किंमत मोजली आणि तुम्हाला काहीही मागितलं नाही, कुणालाही काही मागितलं नाही. जगातली कदाचित ही पहिली संघटना असेल परभणी हिंगोली जिल्ह्यातलं की ज्यांनी बलिदान दिलं त्यांनी त्याची किंमत मागितली नाही. अहो आपली ओळखही सांगितली नाही, मी काम केलं हे सुद्धा सांगायला गेले नाही. मी पुन्हा 2013 पासून 2018 पर्यंत 1350-1400 गावात जशी, कारण पोटपाण्याचा व्यवसाय, राजकारण काय माझा व्यवसाय नाही, मी कुठल्या पदावर नव्हतो, भविष्यातही राहण्याची शक्यता नाही फटकळ स्वभावामुळे, आणि मागणं माझ्या स्वभावात आलं नाही. भिकेचा पदर माझा भीक मागून मागून फाटून गेला, ते बंद करून टाकला कार्यक्रम. म्हणून आता मला माझ्या गोशाळा बघावी लागते. गोशाळा ही शासकीय मदतीवर नाही. माझ्याकडे ज्या काही जितक्या गायी आहेत त्या चारत भारतभर फिरतो, 14 राज्यात पायी फिरतो, आनंद वाटतो. फकिरी काय असते त्याचा मला आनंद येतो. आणि अपयश असं म्हणून बोंबल बसण्यापेक्षा यशाचं काहीतरी काम केलं पाहिजे. आम्ही त्या चळवळीतून शिकलो. चळवळीतून काय शिकलो, परिवर्तन तुमच्यामध्ये असतं, परिवर्तन तुमच्या मनातून केलं पाहिजे. आणि मग ज्याला राहायला घर नाही, अहो पोतराजांनी बाळासाहेब काय हे सांगाव का, 13-14 चिंग्या पोतराज आमच्या पुस्तकात घेतलाय. काय संबंध नाही. आंध्र प्रदेशामधून इकडे खळं मागायला येणारा, त्याचा काय संबंध तुमच्या व्यवस्थेशी, त्याला काय आमदार व्हायचं तर एका वाक्यात सांग. ज्याला आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक काही व्हायचं नव्हतं त्यांची शिवसेना होती. भगवा फडकला पाहिजे, वंदनीय शिवसेना प्रमुखांचा भगवा फडकला पाहिजे. भगव्याचा अर्थ सुद्धा या गरीब वर्गाला माहित नव्हता. फक्त एकच माहित होतं, अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात भगव्याची काठी बसते, गरीबाचं रक्षण होतं. मला चांगलं आठवते ही गंगाखेड तालुक्यात जे पालम तालुक्यामध्ये एका गावाला गेल्यानंतर एक वयस्कर माणूस रावते साहेबांजवळ आला. अत्यंत तरुण होते रावते साहेब त्या काळाला. आणि जवळ येऊन तो पाया पडला. ते म्हणले, आजोबा तुम्ही माझ्या पाया पडू नका, तुम्ही माझ्या आजोबासारखे आहात. ते म्हणजे नाही रे बाबा, तुझ्या रूपानं त्या बाळासाहेबाचा भगवा आला आणि मही सून आता सुखी झाली, कारण मह पोरग मिलिटरीत मेलं, एकच लेकरू आहे आणि माझ्या सुनेवर काही लोकांचा वाकडा डोळा आहे. आता शिवसेना आली, बाळासाहेबाची शिवसेना आली. म्हणून बाळासाहेबांच्या रूपानं तुमच्या डोक्यावर मी पाय ठेवतो आणि माझ्या सुनेला संरक्षण मिळणार, बापू तू ही शिवसेना लय वाढणार. असा सगळा प्रसंग, असे भावनिक प्रसंग. आणि मग रावते साहेबांनी, हे कटुसत्य आहे, हे पालम तालुक्यातल्याच एका गावी त्यांची एक मागासवर्गीय घरातली, स्पष्ट भाषेत सांगतो, नवबौद्ध समाजातली एक मानलेली बहीण आहे त्या काळातली, ते आजही त्यांची राखी जाते येते. ते जोपर्यंत मराठवाड्यात येते त्यांच्या घरी जाऊन ते राखी बांधत होते. परंतु त्यावेळेस त्यांना राखी बांधत असताना आमच्या शिवसेनेच्या गाडीतली मंडळी म्हणली होती, साहेब आम्ही राजवाड्यावर येत नाही, आमचे सोयरेच आम्हाला रामराम करणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही जा साहेब, आम्ही इथंच थांबतो. आणि मग माणसांमध्ये क्रांती केली. रावते साहेबांनी मानव धर्म वाढवला, शिवसेनेच्या माध्यमातून भागवत धर्म वाढवला. आणि मग ती शिवसेना कशी वाढली, अशा बहिणींनी शिवसेना कशी वाढवली. आणि मग हिंदू, मुस्लिम, बौद्ध सगळ्या समाजाला एकत्रित करून ती जी पेंडीची कडवा आहे तो पाचुंदा कसा बांधला, याचं सत्यकथन रूपानं गोफणगुंडा आणला. आणि मग ते जे शिवसैनिक आहेत त्यांनी हरवून सुद्धा कुणाची तक्रार केली नाही. आजही विचारा, वा तुम्हाला कसं वाटतं, ते म्हणतात आम्हाला चांगलं वाटतं, आम्हाला प्रस्थापित व्यवस्था बदलायची होती म्हणून आम्ही शिवसेनेसाठी काम केलं, आम्हाला काहीच नको, सगळं काही हरवून काहीच नको म्हणणाऱ्या वेड्या आणि निष्ठावंत वर्गाला हा माझा मुजरा आहे. आणि आदरणीय रावते साहेबांच्या कार्याला पर्यायानं ते होते. जे कोणी इतकं अद्वितीय ज्यांनी कोणी काम केलं असतं त्यांचंही मी पुस्तक लिहिलं असतं. मी आदरणीय अतिशय विद्वान खासदार, देशामध्ये भारताचं नाव उज्ज्वल करणं, जगामध्ये भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्वान खासदार, आमचे तत्कालीन खासदार अकाली जात राहिले
अपघाताना की घातपाताना ते पुस्तकात लिहिलंय मी. परभणीचे ॲडव्होकेट शिवाजीराव देशमुख साहेब परभणीचे खासदार होते, फार कमी पिढीला माहीत असेल. त्यांनी एक प्लॉट सुद्धा परभणीमध्ये घेतला नाही. 2 ते 3 टर्म जो माणूस खासदार राहतो त्याचा या शहरामध्ये 10 बाय 10चा प्लॉट नाही घेतला. 1350 एकर जमीन होती, 1120 एकर जमीन त्यांनी विकली राजकारणासाठी. कुणाचा चहा नाही पिला, या माणसाला खिसा नव्हता. जसं मी त्यांच्यावर पुस्तक लिहिलंय ते काँग्रेसचे, माणसाचा पक्ष पाहायचा नसतो, तसं मी रावते साहेबांवरती हे पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये कुणी असा गैरसमज करून घेऊ नये की मी फक्त रावते साहेबांचंच बखान केलेलं आहे. अहो, शिवसैनिकांच्या यातना आहेत, त्या ढोंगणामध्ये चटणी घालून मारलेल्या त्या चटणीची आग आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, अंगावर उमटलेल्या वळांना काही बोलता येत नव्हतं, मुसमुसून रडलं तरी कुणी ऐकत नव्हतं. पोलीस स्टेशनला रेकॉर्ड नसताना सुद्धा कुठल्या ह्युमन राईट काही नव्हतं. कारण तत्कालीन राजसत्तेनं सांगितलं होतं, नक्षलवादी नंतर जरा शिवसैनिक पहिले ठोका. रेकॉर्डवर आहे हे सगळं बोलणं, मी तोंडी बोलत नाही. आणि पोलीस ही राजकीय व्यवस्थेची आज्ञाधारक असते, पोलिसाला कधी दोष देत नाही. ते सुद्धा मारताना कंटाळून जायचे. मारुतरावला मारताना पोलीस म्हणायचे, अरे तू पोलीस, तू आमचाच भाऊ, पण तुला मारावं लागायले, नाही मारलं तर मग ही नोकरी जाईल. आणि पुढं मारुतराव शिंदेला निवडून आणण्यासाठी याच पोलीस बांधवांनी वर्गणी जमा करून आम्हाला त्या काळी लाख रुपये दिले होते. पोलिसाचं हेही रूप, शेवटी सत्तेप्रमाणे त्यांना वागावं लागतं. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. आणि मग या घटनेमध्ये ज्या शिवसैनिकांनी लढून हा इतिहास घडवला आणि कुणालाही काही मागितलं नाही आणि मी काहीतरी केलं म्हणून मला कुठल्या ह्याच्यावर घ्या असंही म्हणला नाही, त्या सैनिकांना त्यांच्या स्वाभिमानाला शब्दरूपानं श्रद्धांजली आहे. आणि शेवटी एक सांगतो, माय बहिणींनी काम करत असताना, मराठवाड्यातल्या महिला आघाडीत काम करत असताना एवढं सोपं नव्हतं. मराठवाड्यात कुठल्याही जाती धर्माची माझी माय बहीण बाहेर येत असताना लोकांमध्ये जायचं नसतं. आमच्याकडे आजही आडपडदा आहे, तर त्या काळी महिला बाहेर निघणं किती अवघड असेल. पण ग्रामीण भागातल्या माय बहिणींनी खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढवली, वाघिणीसारखं काम केलं. त्या माय बहिणींना सुद्धा शब्दरूपानं ही श्रद्धांजली आहे. आणि कोण काय देत असतो आणि काय घेत असतो, देण्या घेण्यावर कधी असू नये. मराठवाड्यातला भागवत धर्म आहे. मी भागवत धर्माला, मानव धर्माला, उदात्त मानव भूमिकेला मानतो. त्याच्यामुळं सर्व धर्मीय शिवसैनिकांचा इतिहास लिहित असताना माझ्या 4 शब्दाचा आपल्या चरणावरती, मायबाप वाचक म्हणून आपल्या चरणावर हे पुस्तक ठेवत असताना मी एक सांगतो, निरपेक्षपणे लिहिलं, आपण ते वाचावं. आणि त्या पुस्तकाचा मजकूर काय आहे, काय ते कॅरेक्टर आहे, त्याच्यातली चारित्र्य काय, कसा लढला तो शिवसैनिक, कसा भांडला, कसा नडला. नुसतं लढून जमत नाही, नडावं लागतं. हजाराविरुद्ध एक शिवसैनिक अशी लढाई पाहिली मी. 1000 माणसं दगड हाणत होती, एकटा दगड खात होता, दगड खाता खाता मरून गेला. आणि मग पंचनामा काय झाला सांगतो तुम्हाला. यश येऊन पडला आणि डोकं फुटलं मेला. परंतु तुमचा एकच माणूस होता. एका माणसाला गावात आधार नसतो. गावातलं भांडण अत्यंत वाईट असतं. भाऊकीतलं जरी असलं तरी डूक धरणार असतं. आणि त्याची किंमत कार्यकर्त्यांनी मोजली. शेकडो कार्यकर्ते आमचे जे मोठमोठे पदाधिकारी होते, कुठं नाशिकला काम करतात, आज मजूर म्हणून काम करतात, कुठं पुण्याला कोणाच्या इथं काम करतात. काही लोकांनी चपलीच्या दुकानं टाकली, आपल्याकडचे चपली चांगल्या आहेत म्हणून. कारण आपल्याकडचे चमडे स्वस्त असतात ना, त्यामुळे आपल्याकडचे चमडे, आपल्याही चमड्याला किंमत राहिली नाही. जनावरांचे चमडे कमवून बिचारे माझे 4-5 मित्र चपल्या करून निघतात पुण्याला. आणि मग अजूनही त्यांच्या दुकानावर बाळासाहेबांचा फोटो आहे, वंदनीय शिवसराफांचा फोटो आहे. अजूनही त्यांना मला आश्चर्य वाटेल, पदर खर्च करून ते लोकसभेला मतदानाला येतात, इथं विधानसभेला येतात असं मी म्हणणार नाही, पण लोकसभेला येतात. का रे, आपला भगवा ड्रायव्हिंग करतात. ही सगळी पुण्यातली जे ड्रायव्हर वगैरे मंडळी आमचे जुने शिवसैनिक आहेत, त्यांची मुलं आहेत. मुंबईच्या धारावी झोपडपट्टीमध्ये आमची 5-10 हजार लोक राहतात मराठवाड्यातली. ठाण्याला भरपूर राहतात. आणि मग सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये परभणी जिल्ह्यातले जर 7 लाख लोक असतील, त्यात 1.5 लाख शिवसैनिक आहेत. त्याच शिवसैनिकांना आम्ही काही देऊ शकलो नाही, शब्द तर देऊ शकतो. परिवर्तनासाठी लढलेल्या लढाईची किंमत मोजायची नसते. जर मला थोर स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी 1,200 रजाकार मारले, वाघ्या पिराजी कांबळे, त्यांच्या शब्दात जर सांगायचं झालं, अरे माईसाठी केलं, ही माती आपली माय आहे आणि माईसाठी लढत असताना त्या लढाईची किंमत घेणं म्हणजे माईच्या नावावर भाड खाणार आणि मी भाड खाणार नाही असं मानणाऱ्या शिवसैनिकाच्या संस्काराला माझा जोहार आहे, माझा जोहार आहे. हा सलाम आहे, हा फरशी सलाम आहे. हे पुस्तक म्हणजे मी हे साहित्यिक फिरतिक हे असलं काय भानगड नाही, मला कधी काय पुरस्कार कळत नाही. हे पुस्तक शिवसैनिकांच्या वेदनेचं रक्त बंद झाल्यानंतर आतमध्ये सापडलेला जो जमलेला पू असतो जखमेमध्ये आणि तिच्या पुवाची गाठ असते, त्याला हलका काटा मारून त्याच्या आतल्या सडलेल्या जखमेचा जो काही दुर्गंध आहे तो बाहेर काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.
सत्ता येतील आणि जातील, लढवय्य माणसं तुम्हाला मिळतील नाही मिळतील तो आमचा विषय नाही, कोणी काय काय करावं आमचा विषय नाही, परंतु गोपनकुंडाच्या रूपानं आणि लोकसमीक्षेचं व्यासपीठ आदरणीय दिपके सरांनी दिलं आणि त्या व्यासपीठावर, कारण कसं असतं उपेक्षिताचा इतिहास कोणी मांडू देत नसतो आणि मोठ्या ठिकाणी नाही मांडल्या गेलं, एका जागरूक मित्राने ते मांडलं. मी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी अशा उपेक्षितांच्या, वंचितांच्या आणि सत्तेपासून कोसो दूर असलेल्या वर्गाच्या वर्ग लढ्याला, सत्ता लढ्याला, धर्म लढ्याला आणि प्रादेशिक विकासाच्या लढ्याला, सर्वसमावेशक शिवसेना नावाच्या लढ्याला या माध्यमातून आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण प्रेक्षक मायबाप आहात. या व्यासपीठावर प्रत्येक बुधवारी सकाळी 10 वाजता आपल्या समोर येत असताना आम्ही स्वतःचा गौरव समजतो. मी आदरणीय दिपके सर आणि लोकसमीक्षा या दोघांचेही मनापासून आभार मानतो आणि कुणी दखल घेऊ की न घेऊ. आणि एक सांगतो, वामनदादाचं वाक्य सांगतो, असं लिहावं गवताला भाले फुटतात की नाही माहित नाही, असं लिहावं की झाडाच्या बुडाला काटे फुटले पाहिजे. शब्द असे असावे की जमिनीचं ऊर फाडून बाहेर यावे. अरे कुणं तुला मोठं म्हणावं की नाही हा महत्वाचा मुद्दा नाही, शब्दाच्या दुमडीवरती माणसाचं पाय थरकलं पाहिजे असं लिहावं. आणि कसं लिहावं? माणसाच्या काळजाचे तुकडे झाल्यानंतर भळभळ वाहणाऱ्या रक्तांची वेदना लिहावी असं लिहावं. येणाऱ्या पायात काटा टोचला तर डोळ्यात येणाऱ्या अश्रूची किंमत सांगणाऱ्या शब्दांची कथा लिहावी, नाहीतर लिहू नये असं लिहावं. वामनदादा कर्डक, थोर लोककवी वामनदादा कर्डकांचं मला मार्गदर्शन लाभलं, पाठीवर हात राहिला आणि फार कमी वयामध्ये त्यांना मी पाहू शकलो, बोलू शकलो. आणि मग ते शब्द आले, अहो ज्यांना आम्ही ऐकायचो टाटा बाटा, सांगा आमचा वाटा कुठे आहे. मानव धर्माचा लढा लढणाऱ्या या माणसाचे संस्कार माझ्या लिखाणावर झाले आणि मग मी असाच वागतो. कारण आम्हाला पाठीचा कणा एवढा मजबूत झालाय की झुकताच येणं झालंय आणि न झुकल्यामुळं मी गोपनकुंडा लिहू शकलो. झुकला असतो, मोडला असतो तर मलाही लिहिता नसतं आलं. पाठीचा कणा मजबूत झाला. पोट भले उपाशी असो पण पाठीचा कणा मजबूत असला पाहिजे. शेवटचे 4 वेळी सांगतो वामनदादांच्या, माझ्याकडे अजूनही लेखी स्वरूपात आहे. काय लिहावं? और भाकर करायला तवा नसेल तर आपल्या हाताचा तवा करून भाकर खाता आली पाहिजे. तो लढा लढला पाहिजे, ते शब्द असले पाहिजे. आपल्या हाताला जाळून कष्टाची भाकर भाजता आली पाहिजे. बहिणाबाईनं सांगितलं हाताला चटके, वामनदादा कर्डकांनी काय सांगितलं? हे कष्ट करायच्या हाताला तव्याचं स्वरूप आलं. आणि मग माझ्या आतला राजकीय भिकारी मरून गेला. मी हे पुस्तक लिहिलं, साहेब मला हे द्या, ते द्या, ते द्या. ते जे गीत आहे ना त्यांचं, उर्मी देऊन जातं जगण्याची. टाटा बाटा, सांगा आमचा वाटा कुठं आहे. राजकीय व्यवस्थेला आम्ही म्हणू शकत नाही आमचा वाटा कुठं. आमचा काही वाटा फिटा काही नसतो. आणि काहीच वाटा नसलेल्या अनामिक महान स्वातंत्र्य म्हणजे राजकीय मराठवाड्यातल्या दुसऱ्या राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास म्हणजेच गोपनकुंडा. आणि हा आपल्यासमोर, आपल्या मायबाप प्रेक्षकांसमोर दर बुधवारी सकाळी 10 वाजता हेच आपला काळा चेहरा समोर आणून बडबड करण्याचा, वेदना मांडण्याचा, शिवसैनिकांच्या ढोंगण्यात ठेसा घालून मारलेल्या या वेदना कथांचा. आणि माग ढोर तरी कमी ओरडत असतील ओ साहेब, एवढा पोलीस स्टेशन मधून आवाज यायचा. भिंती सुद्धा बहिऱ्या झालत्या, कुणी कुणाला न्याय देत नव्हतं. राजकीय लोकांनी शिवसैनिकांना ताणून मारायचे, तलवारीनं हातपाय कापले, कुणी फिर्याद घेत नव्हतं. सत्ता अशीच असते, सत्ता अशीच असते. सत्तेसाठी, सत्तेच्या परिवर्तनासाठी असं सहज होत नसतं. संघटन बांधून रक्ताची किंमत दिल्याशिवाय पुस्तक जन्माला येत नसतं. वेदना असल्याशिवाय क्रांती कशी होईल? बऱ्याच लोकांना वाटतं गेले, भाषण झालं, उभं राहिलं, अरे पीकच नाही पेरलं तर ती उगवल कवा, उगवलं नाही तर कधीच येईल कवा. अरे रक्त नावाचं पाणी दिलं तेव्हा पीक वाढलं आणि मग भगवी कंच लागली. कुणी खाल्ली हा माझा विषय. ज्यानं रगत दिलं, ज्यानं त्या पिकाला, मराठवाड्यातल्या चळवळीच्या या हिरव्या पिकाला आपलं भगवं रगत दिलं, त्या रगत देणाऱ्या कार्यकर्त्याला, त्या महानायकाला, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या महान विचारांना, शिवसेना नावाच्या 4 शब्दांना
भगवे पागोरे कसे फुटले, पण त्याच्या खाली असलेल्या शिवसैनिकांच्या महान त्यागाच्या रक्ताचा हा भगवा कसा फडकवला. आणि शिवसेना घडवत असताना मी त्यांची स्तुती म्हणून नाही, कृपया हे दूर ठेवा. मी रावते साहेबांना फार चमचा वगैरे आहे म्हणून पुस्तक लिहिलं, हे कृपया दूर काढा. मी सांगितलं ना, मला शिवाजीराव देशमुखांबद्दल लिहिताना छाती भरून यायची. मी लिहिलं, ते काँग्रेसचे आहेत, मी लिहिलं. मी या मातीसाठी जे जे आपलं आयुष्य वेचलं त्या त्या लोकांना आपण शब्दरूपी सती कमीत कमी आपण शब्दरूपी तरी त्यांना आपण धन्यवाद व्यक्त करावं. म्हणून त्यांचा पर्यायानं शिवसैनिकांचा, त्यांच्या परिवाराचा, आमच्या माय बहिणींचा ज्यांनी काम केलं त्या अनामिक लोकांचा इतिहास जगासमोर यावा. कुणाला आवडो न आवडो, कुणी मला खुश करावं म्हणून मी कुणाकडे पुस्तक घेऊन गेलो नाही. आश्चर्य वाटेल, पहिलं एडिशन घरात बसून संपून गेलं. घेऊन गेले लोक, त्या करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पुस्तक 20व्या दिवशी संपून गेलं. दुसरं छापायची आता तयारी करतोय, सगळ्या शिवसैनिकाची नावं येईल असा प्रयत्न करतोय. आणि मग दामू अण्णा शेट्टींपासून सुरू झालेला हा प्रवास, स्कूटरवर हा माणूस 2600 गाव कसा फिरला असेल. मला एकदा म्हणले होते, सतीश आता या वयात लई त्रास व्हायला. म्हणलं काय झालं अण्णा? अरे त्या ढुंगणाला घट्टे पडले. म्हणजे म्हणलं अरे त्या स्कूटरवर बसू बसू घट्टे पडले रे, मला आता लॅट्रिनला बसता येईना म्हणले, संडासला बसता येईना, बसलं की उठता येईना. आणि ते काय असतं ना म्हणले, ते कमोड ते कुठं बसवावं म्हणले. का आपल्याला घरच नाही ना म्हणले. मग महानगरपालिकेनं त्यांचं घर पाडल्यानंतर त्यांना MIDC मध्ये ते परिवार एका कुठल्या तरी उद्योगपतीनं त्यांना घर राहायला दिलं. दामू अण्णा शेट्टी जेव्हा सरणावर ठेवलं तेव्हा परभणीचे खासदारही होते त्या कार्यक्रमाला, वेळ काढून आले होते. बंडू जाधव, मी होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दामू अण्णा शेट्टे त्या सरणावर गेल्यावर आम्हाला कळालं त्यांच्या त्या धार्मिक विधीप्रमाणे की ते जन्मानं ब्राह्मण होते. या माणसाने आयुष्यात आपली जातच कधी सांगितली नाही. अनंत लोकरेंनी आपली जात कधी सांगितली नाही. सखाराम लोगावकर पंतांनी कधी जात सांगितली नाही. 5 टाइम नमाज पडणारा आमचा कबीर खान साहेब लोकांना कळालाच नाही. काय ती भजन, माझ्याकडे फोटोग्राफ, पायात साळ बांधून महापांडुरंग बरवा असं म्हणणारा 5 टायमाचा हा मुस्लिम समाजाचा माणूस भगवा हातात घेऊन शिवसेना वाढीसाठी काढलेला लागला. हा सगळा प्रवास मांडत असताना विठ्ठल पिराजी कांबळे म्हणजेच वाघ्या पिराजी यांच्या लढाईचा 1,200 रजाकारांना अंगावर घेऊन कासिम रिजवीच्या बहिणीच्या पोराला टापूत धरून गोळी मारणारा, अहो काय द्यायला तयार नव्हती. 36 गावचं इनाम देऊ तुला वाघ्या, तू ये. 6.5-7 फुटाचा वाघ्या शरण गेला नाही, मरेपर्यंत देशी दारूचं दुकान घेतलं नाही. एवढा मोठा पैलवान बुक्कीनं वाघ मारायचा, चांबडं असं लटकत होतं, डोळ्यानं पाहिलं. गावाच्या वेशीवर राहायचे, कधी त्या गावाच्या वेशीवर राहायचं. आम्ही विचारलं का, ते सांगायचे अरे ते देशी दारूचं दुकान दिलं नाही म्हणून पोरं बोलत न झाली. का ते पोरं म्हणाले, म्हणले तुम्ही तुमच्या बायकोला मारून टाकलं, फुकून गॅस घेतला नाही, म्हातारी मरून गेली. मी म्हणलो व्हायला ही काय, म्हणलो काय, अरे त्यांच्या भाषेत सांगते अरे भाडखाऊ, ही माती म्हणजे आपली माय आहे, त्या माईसाठी लढलो. आणि माईसाठी लढल्याची कुठं भाड असते का? तेच तत्व आम्ही अंगीकारलं. शिवसेना ही आमची माय म्हणून आम्ही स्वीकारली आणि माईसाठी आम्ही लढलो. आणि माईसाठी लढून मिळवण्या माणसाला आम्ही भाडखाऊ म्हणतो. म्हणून हे पुस्तक लिहिलं. आम्हाला भाडखाऊ व्हायचं नव्हतं. आणि जे जे आम्ही भाडखाऊ नव्हतो त्यांच्या कार्याचा दाखला आणि आलेख म्हणजे हे पुस्तक आहे. कुणाची चमचागिरी आणि कुणाकडून काय मिळवण्यासाठी, कोणाला खुश करण्यासाठी, कोण दुखावल याची पर्वा न करता हे पुस्तक मराठवाड्यातल्या बहादर त्याग करणाऱ्या, गोर गरीब उपेक्षित वंचित ढोरं शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या शेतमजुरांच्या पोरांची ही कथा आपल्या समोर गोपनगुंडाच्या रूपाने मी आणत आहे आणि लोकसमीक्षेच्या व्यासपीठावरून आपल्या समोर मांडण्याचा हा माझा प्रयत्न आहे. भागवत धर्माच्या शब्दात सांगायचं झालं, कष्टाती पाहू आपण विठ्ठल, गजर तो विठ्ठल, शब्दांचा विठ्ठल, शब्दांचा गजर, रक्तांची जखम आपल्या समोर मांडतोय. धन्यवाद.